राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या माध्यमातून आपण सर्वांना परिचित आहेत. त्यांचा अनुग्रह प्राप्त झालेले कीर्तनकार, युवा कीर्तनकार आज आपल्या इथे कीर्तन सेवेसाठी उपलब्ध आहे. इयत्ता 6वी पासूनच त्यांनी कीर्तन सेवेला प्रारंभ केलेला आहे. कीर्तनाचं शिक्षण श्री योगेश महाराज साळेगावकर यांच्याकडे स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तन संकुल सेलू, जिल्हा परभणी, महाराष्ट्र येथे सुरू आहे. आतापर्यंत त्यांना बालकीर्तन रत्न, हरिकीर्तन नोत्तेजक सभा पुणे यांच्याकडून युवा कीर्तनकार असा पुरस्कार, नारदीय आणि वारकरी दोन्ही पद्धतीचं कीर्तन सेवा युवा सादर करतात. त्याचप्रमाणे भागवत कथा, रामकथा, प्रवचन, व्याख्यान इत्यादीद्वारे सुद्धा ते सेवा आपली अर्पण करत असतात. जवळपास संपूर्ण महाराष्ट्र तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा इत्यादी आत्तापर्यंत जवळपास 250 पेक्षा अधिक ठिकाणी कीर्तन सेवा गोवाने केली आहे. त्याचबरोबर झी टॉकीज, झी मराठी, प्रवाह पिक्चर इत्यादीमधून कीर्तन सेवा तसेच गणेशोत्सवावरील आधारित कीर्तन अशा स्वरूपाची सेवा सादर केली आहे. याचबरोबर कलर्स मराठी या वाहिनीवरील तू माझा सांगाती या मालिकेमध्ये श्रीखंड्याची भूमिका साकारण्याचा योगही आलेला आहे. तर असं बहुविध व्यक्तिमत्व असलेला युवा कीर्तनकार आज आपल्याला लाभलेले आहे. आपल्या सर्वांचं, समर्थनगर वासियांचं आणि राजापूर वासियांचं हे भाग्य म्हणायला हरकत नाही की समर्थ प्रेरणेतून स्थापन झालेल्या या मारुती मंदिरामध्ये अशा बहुआयामी कीर्तनकारांची सेवा आपल्याला सर्वांना मिळणार आहे. मी देवस्थानच्या वतीने गुरुवांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. प्रख्यात डॉक्टर श्री जोशी सर यांना देवस्थानच्या वतीने गुरुवांचा छोटासा सन्मान या ठिकाणी करावा. शाल, श्रीफळ आणि मारुतीरायांची प्रतिमा असं या प्रेमभेटीचं स्वरूप आहे. याचबरोबर मी माननीय जोशी सरांना विनंती करतो की आजच्या आपल्या कीर्तन सेवेसाठी साथीदार म्हणून लाभलेले आपले ऑर्गनवरती साथ करतायत सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गनवादक हर्षल काटदरे यांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत सन्मान करावा. आणि आपल्या तबला साथीला आहेत आपल्या कचेरीचे असलेले होळकर जे आपल्याला साथ करतात. प्रतिवर्षाप्रमाणे त्यांची आपल्याला सेवा लागते. यानंतर अधिक वेळ न घेता आपण कीर्तन सेवेला सुरुवात करणार आहोत. एक छोटीशी सूचना, मोबाईल आपले सायलेंट मोडला ठेवावे आणि कीर्तन सेवा झाल्यानंतर महाप्रसादाचं इथे आयोजन केलं आहे, तर त्याचाही सर्व भाविकांनी जरूर लाभ घ्या. धन्यवाद.
कुलदेवताय नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वान्तानन्दनिमग्नस्वान्तां प्रकरोतु सन्ततं कृपया यदुनन्दनसुखवाणी वाणी वीणालसत्करां भोजा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वाञ्छाधिकेष्टनिबद्धफलदाननिबद्धदीक्षा वाक्चातुरी विधुतकीलिपुलाभिमाना वागीश विष्णुभवपूजितपादपद्म वाग्जाड्यदास्तु भवतां वचसां सवित्री पंढरीनाथ भगवान। याच्यामधला थोडासा शार्प कमी करा। गोकुल
करुणा दृष्टी हरी जय जय शरणागत दीना चरणी गत करुणा दृष्टी हरी जय जय शरणागत दीना चरणी गत करुणा दृष्टी हरी जय जय करुणा दृष्टि निहारी जय जय करुणा
पायी खडाबा पायी खडाबा पायी खडाबा घालणारा ये रे पायी खडाबा ये रे पायी खडाबा स्वभक्त संगे असणाऱ्या भक्ताभिप्सित करणाऱ्या स्मरता स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या
श्रीपाद वल्लभ सर्वांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की जय जय रघुवीर समर्था क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू हा तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुनी आवडी संत समागमी संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी हा करावी तातडी परमार्थी हा करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह
नये डोळे धुरे भरून राहो, नये डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, सावधान. पंढरीनाथ भगवान की प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संतांचे मुकुटमणी असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे बरं का. ज्यांच्या अधिकाराचं वर्णन करताना स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा, स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा, वैराग्य डोलविला, वैराग्य डोलविला, माथा जेणे मुनींद्र सनकांचा. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम राम. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 सीतापते राम 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 हरे उत्तमा राम 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 हरे हरे राम. स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा, वैराग्य डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकांचा. जणू काही जनकाचेच सखा आहेत, जनक महाराजांचेच मित्र आहेत असा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. आणि वैराग्य डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकांचा, वैराग्याच्या बळावरती सनकादिकांचा माथा ज्यांनी डोळविला असे हे जगद्गुरु तुकोबाराय, या अधिकाराचे जगद्गुरु तुकोबाराय. आणि हे आपल्याला प्रतिपादन करतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार. पण तत्पूर्वी कीर्तनाच्या चिंतनाकडे जाताना नियमाप्रमाणे, पद्धतीप्रमाणे परिहार देणं फार महत्वाचं. या ठिकाणी राजापूर गावामध्ये प्रत्यक्ष महारुद्र मारुतीरायांच्या समोर समर्थ स्थापित, समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन क्षेत्री माझ्यासारख्या बालकाला एवढ्या मोठ्या दिव्य परंपरेमध्ये कीर्तन सेवा करण्याला मिळणं म्हणजे माझं खरंच मोठं भाग्य समजतो बरं का. समर्थ ज्या ठिकाणी आले, समर्थांचे पाय ज्या ठिकाणी लागले, अशी ही पावन भूमी माझ्या अंतःकरणात याबद्दल अपार श्रद्धा आहे. आणि म्हणून कीर्तनाच्या पूर्वीच तुम्हा सर्व श्रोत्यांची प्रार्थना मी माऊलींच्या शब्दात करतो. आपल्याला कीर्तनातलं तसलं काही फार कळत नाही, पण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष समर्थ म्हणजे रामकथा ऐकायला कुठून ना कुठून तरी मारुतीराय येतातच, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मारुतीरायांचाच हा दरबार ही कीर्तन रूपी रामकथा ऐकायला आलेली आहे. या ठिकाणी कीर्तन करणं हा ज्ञानाचा विषय नसून श्रद्धेचा विषय, अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे बरं का. म्हणून सर्वांच्या चरणी विनवणी करतो, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. ते माझ्याकडनं कीर्तन आपल्या समोर होणं म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्याप्रमाणे एखादं लेकरू समोर होऊन बापाला घास भरवितो आणि बाप ते कौतुकाने खातो. आता बापाला खाता येत नाही का? तो खाऊ शकतो ना.
पण आपलं लेकरू घास भरवतंय म्हटल्यानंतर किती आनंदाने प्रेमाने तो खातो. या न्यायानं माझ्याकडनं होणारी कीर्तन सेवा ही अशी आहे. माऊली वर्णन करतात, बालक बाबाची ताटी लिखी आणि बाबा तेची जीवू लागी, मग तोही संतोषलेनी वेगे मुखचे ओढवे. मी कीर्तनामधून सांगत असतो नेहमी, फार काही कळतं म्हणून कीर्तन करायचं. थोडंफार गाता येतं, एखादं गाणं पाठ आहे, तुकोबारायांचा एखादा अभंग पाठ आहे, माऊलींची एखादी ओळी पाठ आहे, एखादी कथा सांगता येते, दृष्टांत सांगता येतो, सिद्धांत सांगता येतो, एखादी वेदांत सारासारख्या ग्रंथातली पंक्ती सांगता येते, पाठ म्हणून दाखवते. या सगळ्या गोष्टींकरिता कीर्तन करायचं नसतं. माझी प्रामाणिक भूमिका ही आहे की त्या निमित्ताने का होईना भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि मारुतीरायांच्या मांडीवरती खेळायला मिळतं म्हणून कीर्तन करायचं. त्या निमित्ताने का होईना भगवंताच्या मांडीवरती खेळायला मिळतं. असतो या न्यायानं, या देवस्थानाने मला कीर्तन सेवेची संधी दिली. सर्व श्रोतृवृंदांच्या हे 2 साथीदार, कोकण म्हणजे साथीदारांचा प्रश्नच येतो, मला सांभाळून घेतायत, त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अभंगाचा भावार्थ यथामती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अभंगामध्ये, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणाक्षणाला तुम्ही काय करा, भगवंताच्या संबंधीचा, भवसिंधू तरण्याविषयीचा, परमार्थाचा, भक्तीचा विचार करा. हे कोण सांगतंय? ज्यांनी आयुष्यभर विचार केला आणि जेवढ्या उत्कटतेने केला तेवढ्या उत्कटतेने आपल्याला काही शक्य नाही. प्रपंचाचे अनेक चटके सहन करत करत जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाकडे वळाले. बरं का, अनेक चटके सहन करत करत परमार्थाकडे वळाले. आणि एक परिस्थिती अशी झाली, वडिलोपार्जित चालत आलेल्या देवळात पांडुरंगाच्या एका स्तंभाला टेकून बसावं, पांडुरंगाची मूर्ती न्याहाळत बसावी, इतर काही कामधंदा त्यांच्या जीवनात उरला नाही. आणि उत्कट भक्ती एवढी. आता प्रामाणिकपणे सांगा, आपण भक्ती कधीपासून करतो? आता मी तर लहानपणापासून कीर्तन वगैरे करतो. आता इथे लहानापासून मोठे माणसं सगळे बसलेले. कुणाला झाला का देवाचा साक्षात्कार? कुणाच्या स्वप्नात कधी मारुती राहिले का? कधी नारळ दिलं का मारुती रायांनी स्वप्नात येऊन? किंवा विचारलं का बाबा तुला काय पाहिजे काय नाही? असं काही घडलेलं आहे का? नाही. तेवढी उत्कटता नसते ना. जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तीला आरंभ केला, त्यामध्ये तीव्रता, उत्कटता एवढी होती की जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती पाहिली. स्वतःचा अनुभव तुकोबाराय सांगतात, 15 दिवसान माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसांच्या आत साक्षात्कार झाला. 15 दिवसांच्या आत विठ्ठलाला समोर उभं केलं. ही त्यांच्या भक्तीची श्रेष्ठता. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या सारख्या संतांनी लिहिलेले अभंग 700 वर्ष होऊ, 400 वर्ष होऊ, आजपर्यंत आपण वाचतो, त्याच्यावरती चिंतन करतो. नाही तर आजकाल कवी भरमसाठ आहे. पिपात ओल्या उंदीर मेले, तू मर तिकडे जाऊन. कवितेमध्ये, वाङ्मयामध्ये प्रासादिकता कशी आहे बघा. आपलं वाङ्मय प्रासादिक होण्याकरिता 3 कसोटी आहेत. एक तर भगवंताचा आशीर्वाद हवा, एक तर सद्गुरूंचा आशीर्वाद हवा, आणि स्वतःचं चरित्र क्षराक्षर विमुक्त असावं. क्षराक्षर विमुक्तता हे थोडा वेदांतातला शब्द आहे, पण सोप्या अर्थाने सांगू, निष्कपट जीवन असावं, बाकी काही. बाबाजी सद्गुरु दास तुका, जगद्गुरु तुकोबारायांवरती त्यांच्या सद्गुरूंची कृपा होती निशंक. आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने नामदेवरायांचा संकल्प पुढे नेण्याची आज्ञा जगद्गुरु तुकोबारायांना केली, म्हणजे भगवंताची कृपा होती. पण असं असून सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र हे क्षराक्षर विमुक्त आहे, अत्यंत निष्कपट आहे, अत्यंत सरळ आहे. गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलं, जीवनामध्ये अन्य काही करू नका, कुठल्या देवळात जाऊ नका, पूजा बिजा करू नका, फक्त सरळ वागा. सरळ जर माणूस वागला ना तर आपोआप क्षराक्षर विमुक्त चरित्र होऊन जातं माणसाचं. पण माणसाला नेमकं तेच जमत नाही. उलट वागण्याची फार सवय असते, तिरकस वागण्याची.
क्षराक्षर विमुक्त त्वच्चरित गुह्यते ऐकवी दयाळू तुकया मला परम मोद तोचा कवी क्षराक्षर विमुक्त त्वच्चरित गुह्यते ऐकवी दयाळू तुकया मला परम मोद तोचा कवी जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र कसं आहे क्षराक्षर विमुक्त आहे आणि त्या समाधी अवस्थेमध्ये लिहिलेलं हे वाङ्मय त्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये लिहिलेले हे वाङ्मय आणि त्या अभंग गाथेतील स्वतः आचरून बसलेले हा सिद्धांत जगद्गुरु तुकोबराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार करायचा कीर्तन करणं म्हणजे काय विचार करणं कीर्तन ऐकणं म्हणजे काय विचार करणं कीर्तनाला साथ करणं म्हणजे सुद्धा विचार करणं अभंगाच्या आरंभी जेव्हा आपण अभंगामध्ये चिंतनाकरिता जातो प्रविष्ट होतो त्याचा प्रारंभ करतो उपक्रम करतो तेव्हा या अभंगाच्या चिंतनाकरिता काही गोष्टींचे प्रश्न पडतात बरं का पहिला प्रश्न विचार कोणी करावा साधे साधे प्रश्न आहेत मी काय बोर्डातले प्रश्न विचारत नाही तुम्ही पहिला प्रश्न विचार कोणी करावा दुसरा प्रश्न विचार कधी करावा तिसरा प्रश्न विचार कशाचा करावा चौथा प्रश्न विचार काय डोळ्यांसमोर ठेवून करावा पाचवा प्रश्न विचार कशाच्या माध्यमातून करावा आणि सहावा प्रश्न विचार काय टाळून करावा एवढं सगळं समजलं ना की अभंग सुटला जास्त काय खोलात शिरायची गरज नाही मला येत नाही तुम्हाला कसं बोलतो असं पहिला प्रश्न विचार कोणी करावा आणि या अभंगाची आणखी एक विशेषता आता बोलता बोलता सुचलं म्हणून सांगतो या अभंगामध्ये नरदेहाची क्षणभंगुरता सुद्धा वर्णन केली आणि या अभंगामध्ये नरदेह किती मोठा आहे किती महत्वाचा आहे आणि किती अप्रतिम आहे या महत्तेचं सुद्धा वर्णन या अभंगामध्ये केलंय पण हा विरोधाभास दिसतो मग सुवर्ण मध्ये नेमका कुठे साधावा समन्वय कुठे साधावा हा आजच्या अभंगाचा चिंतनाचा विषय बरं मग पहिला प्रश्न विचार कोणी करावा आता कीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्ता यांचा संवाद आहे म्हणून तुम्ही बोलत चला मला काही अडचण नाही विचार कोणी करावा आपण करावा कुणी करावा माणसाने करावा कुणी करावा ज्याने मानव देह धारण केलेला आहे त्यांनी करावा या देहीने विचार करावा का कुत्र्याने करावा मांजरांनी करावा मुंगीनी करावा असं काय आहे का गाढवानी करावा विचार असं काय आहे का विचार कोणाला सांगितलाय माणसाला सांगितलाय ज्याने मानव देह धारण केलेला आहे त्याला सांगितलाय जो मानव देह धारण करून या जगतामध्ये केवळ भक्ती करण्याकरिता आलेला आहे त्याला विचार सांगितलाय माणसाचं आद्य कर्तव्य म्हणजेच भक्ती माणसाचं आद्य कर्तव्य म्हणजेच परमानंदाची प्राप्ती अन्य काही नाही विचार कोणी करावा तर माणसाने करावा याचे 3 कारणे आहेत पहिली गोष्ट मनुष्य देह दुर्लभ आहे दुसरी गोष्ट मनुष्य देहामध्ये विचार करणं जेवढं सोपं आहे तेवढं इतर योनींमध्ये सोपं नाही आणि तिसरी गोष्ट मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर भवसिंधू तरणाचा आपण विचार केला नाही तर त्याच्यासारखं पातक अन्य दुसरं नाही हे 3 कारण महत्वाचे आहेत टप्प्याटप्प्याने आपण याचा विचार करू पहिलं कारण आहे मनुष्य देह दुर्लभ आहे की नाही नामदेवरायांनी गणितच सांगितलं किती किती फिरल्यानंतर कधी हा देह मिळतो नेमका नामदेवराय म्हणतात भक्ती विणी जिणी जळूला जिरवाणी संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहीचा वारा मग लागे माता 30 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्या बोला जळचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षांमध्ये 30 लक्ष योनी पशूंची घरी मग मानवा भीतरी 4 लक्ष नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मातेरा केला मुढे पंढरीनाथ भगवान की काय सांगितलं 30 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्या जळचरी भोगाव्या 9 लक्ष किती झाल्या माझं गणित पक्क नाही प्रामाणिकपणे उगाच काय खोटं बोलण्यात आलं 30 9 39 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या 50 बघा असे श्रोते असल्यानंतर हुरूप येतो कीर्तन 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या जळचरी भोगाव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षांमध्ये 20 लक्ष योनी पशूंची येते 80 मग मानवा भीतरी 4 लक्ष मग
आता एवढं फिरून आपल्याला हा देह मिळालाय, एवढं सगळी भ्रमंती केल्यानंतर आपल्याला हा देह मिळालाय, त्याचा चांगला उपयोग करायला नको का? मनामध्ये विचार येते. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात बघ. दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. पहिली गोष्ट सांगितली मनुष्यत्व, दुसरी मुमुक्षुत्व आणि तिसरी महापुरुषांचा आश्रय म्हणजे संतांची संगती. या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. कधी मिळतो नरदेह? पाप पुण्य समता घडे तरीच हा नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवती. पाप आणि पुण्य जेव्हा समान घडतं तेव्हा हा नरदेह. थोडं जरी पाप जास्त झालं पुण्य कमी झालं नरकात जा, थोडं जरी पुण्य जास्त झालं पाप कमी झालं स्वर्गात जा, पण नरदेह मिळत नाही. पहिलं कारण नरदेह दुर्लभ आहे म्हणून माणसाने नरदेहात येऊन विचार करायचा. आता दुसरं कारण काय म्हणाले बुवा, तर नरदेहामध्ये भक्ती करणं जेवढं सोपं आहे, नरदेहामध्ये येऊन विचार करणं जेवढं सोपं आहे तेवढं इतर योनींमध्ये आहे का सांगा तुम्ही मला. एखाद्या मुंगीला सांगितलं बाई तू आता ना मारुतीचं नाव घे, रामाचं नाव, ती घेईन का? आणखी कोणाला सांगितलं आपण देवाचं नाव घ्या, बैलाला एखाद्या, आपण घेत नाहीत म्हणूनच बैल झालो. माणसाचे शक्य आहे ना, माणसाला अशक्य काहीच नाही. माणसाचा फार मोठा प्रश्न असतो, बुवा किती करा किती करा, तोंडालाच येत नाही ना. आता तोंडाला येत नाही म्हणजे काय नेमकं? थोडंफार प्रयत्न करावा लागेल ना, उगाचच कसं. माणसाच्या जन्मात येऊन भक्ती सुलभ आहे, पण त्याच्याकरिता थोडा प्रयत्न करावा लागेल की नाही? नाही, प्रयत्न तोंडाला येत नाही ना. अहो, अनंत जन्मांमध्ये विषय संसाराचे संस्कार या मनावरती झालेले आहेत, मग त्या मनाला थोडं ताब्यात आणायला नको? थोडा आत्मविश्वास पाहिजे, आपण हे करू शकतो. थोडासा कॉन्फिडन्स पाहिजे, आपण हे करू शकतो. पण माणसाने माझ्या तोंडात येत नाही, मग कसं? अहो, तुम्हाला घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय कसं शक्य आहे? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एका बाईने प्रश्न विचारला, म्हणाल्या काही करा महाराज, मला भजन करावं वाटतं, सगळ्या गोष्टी करावं वाटतात, फक्त नाम तोंडाला येत नाही, म्हणजे मन लागत नाही माझं भजनात. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, बाई एखाद्या बाईला जर पोरग नसलं तर तिला पोराविषयी प्रेम वाटेल का? एखाद्या बाईला पोरगच नसलं तर तिला कसं, जर ती लेकरवाळी झाली, तिला मुलगा झाला तर आपोआप प्रेम उत्पन्न होईल ना. त्या न्यायानं तुम्ही जर नाम घेतलंच नाही तर नामाविषयी प्रेम कसं वाटेल? त्याच्याकरिता तुम्हाला ते आधी घ्यावं लागेल प्रयत्नपूर्वक. आणि थोडं जरी काही झालं आपल्या संसारामध्ये, एखादी दुःखद घटना घडली, एखादी आपदा उडवली, संकट आलं, अरे 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 देवाचा परमार्थ करून काही उपयोग नाही म्हणून त्या मारुतीच्या समोर खापर फोडतो आपण, तुझं भक्ती करून काही उपयोग नाही असं म्हणून पुन्हा हरिदासाची कथा मूळ पदा. जसं आहे तसं आत्मविश्वास हवा हो अंतःकरणामध्ये. मी जे चांगलं करतो त्याचा चांगला परिणाम होईल हा आत्मविश्वास असल्याशिवाय पुढच्या कामाला प्रेरणा मिळत नाही. माणसाने सगळं गमवलं तरी चालेल, पण आत्मविश्वास गमवू नये. एक पाश्चात्य तत्ववेत्ता आहे बिली ग्रॅहम नावाचा, तो म्हणतो, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट ऑल इज लॉस्ट. पण आमचे पूज्य स्वामीजी त्याच्या पुढे फार महत्वाचं सुंदर वाक्य जोडतात. ते म्हणतात, बिली ग्रॅहम म्हणतो, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, दॅट्स ट्रू. If character is lost, all is lost. Yes, but if confidence is lost, everything is lost forever. जर आत्मविश्वास गमावला तर सगळंच काही गमावलं जातं, कायमच आपण गमावून बसतो. पैसा गेला, फार काही गेलं नाही, तब्येत बिघडली, बरंच काही गेलं, चारित्र्य बिघडलं, सगळंच गेलं. पण आत्मविश्वास जर गमावला तर सगळंच निघून गेलं कायमच. हे शब्द त्याला मागे जोडला जातो. याच्याकरिता अंतःकरणामध्ये आत्मविश्वास हवा. मी नाम घेतो ना, माझ्या जन्मामध्ये, माझ्या योनीमध्ये नाम घ्यायला सोपेपणा आहे ना, मी ज्या स्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी विचार करण्याला सोपेपणा आहे ना, मी तो केला पाहिजे. ते केल्याचा चांगला परिणाम माझ्या जीवनामध्ये होणार. स्मरण शक्ती मनुष्याकडे, शब्द शक्तीने ज्ञान मनुष्याला होतं. अहो, म्हणून तर स्मरण करायला सांगितलंय. तुका
आठवया देही तुका म्हणे धरी आठवया देही तुका म्हणे धरी आठवया देही तुका म्हणे धरी आठवया देही नाही तरी काही बरे नाही बरे नाही नाही तरी काही बरे नाही बरे नाही बरे नाही बरे नाही नाही तरी काही बरे नाही बरे नाही तुका म्हणे धरी आठवया देही तुका म्हणे धरी आठवया देही तुका म्हणे धरी आठवया देही आठवया देही आठवया देही पंढरीनाथ भगवान की तुका म्हणे धरी आठव या देही आठवण कधी करायची या देहामध्ये नाही तरी काही बरे नाही मग काही खरं जर तुम्ही भगवंताची आठवण केली नाही तर तुमचं काही खरं हा सगळे जण नाही म्हणजे एका स्वरात उद्या पेपरात आलं तरी मला काही अडचण नाही तुका म्हणे धरी आठव या देही या देहामध्ये स्मरण शक्ती माणसाकडे जन्मोनिया कुणी वाचे स्मरे राम धरी हाच नियम अहर्निशी हा नियम माणसाने करावा अशा प्रकारचे नियम धर्म माणसाने करावेत भगवंताच्या स्मरणाचे दोन गोष्टी आहेत बघा त्यात सांगतो एक माणसाला मरणाचं स्मरण असावं आणि मरणाच्या स्मरणाच्या निमित्ताने मग आपोआप भगवंताचं स्मरण होईल दोन गोष्टी एक मरणाचं स्मरण दुसरं भगवंताचं स्मरण पण माणसाला लक्षातच येत नाही की आपण मरणार आहोत म्हणून महाभारतकारांना सगळ्यात मोठं आश्चर्य हे वाटलं महाभारतकार काय म्हणतात जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं अरे दररोजच्या दररोज स्मशानभूमी सारख्या ठिकाणी प्रेत जळत असताना सुद्धा आपल्याला आपण अमर आहोत असं वाटतं हेच जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणाला वाटतं की मी मरणार आहे म्हणून नाही कुणी कधी कल्पना केली का मी तुम्हाला भेडवायला नाही आलो कधी ना कधीतरी जायचंय ना जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्य इथे नत्वं शोचितुम् अर्हसि एक ना एक दिवस जायचे हा विचार मनुष्याने करावा आणि असा विचार केल्यानंतरच भगवंताचं स्मरण होईल का तर आपण मरणार आहोत मग मरणार आहोत तर भगवंताचं स्मरण करा मरणार आहोत तर भजन करा म्हणजे शेवटी चांगली गती होईल अन्य काही नाही बाकी काही सोबत येत नाही हो मरणाचं केलेलं स्मरण आणि तन्निमित्ताने भगवंताचं केलेलं स्मरण सोबत येतं आणि तेच आपल्याला परलोकामध्ये चांगली वाट दाखवू शकतं अन्य काही सोबत येऊ शकत नाही जगात चांगलं काम केलं तर ते सोबत येईल परलोकात चांगली गती होईल आणि वाईट काम केले तर वाटोळे सगळं बाकी काही नाही एक सुभाषितकार सांगतात धनानि भूमौ पशवश्च गोष्ठी भार्या गृहद्वारी जनस्मशानी देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः महारुद्र हनुमान की धनानि भूमौ धन कमवलं असेल ना तर ते भूमीपर्यंत आहे पशवश्च गोष्ठे गाई गुरं ढोरं कमवले असतील तर गोठ्यातून टाटा करतात भार्या गृहद्वारी बायको केली असेल तर घराच्या दारापर्यंत उंबरठावाल्याला अनुमती नाही ओलांडायला जनस्मशाने आप्तेष्ट मित्रवर्ग बंधू नातेवाईक कौटुंबिक पारिवारिक हे सगळे बघ स्मशानभूमीत येतात तात्पुरतं वैराग्य येत अरे रे आपलं काही खरं नाही आपलं असंच होणार आहे आणि मग घरी गेल्यानंतर चहा पिताना त्या चहाच्या कपाच्या बशीमध्ये जे वैराग्य निघून जातं ते पुन्हा पुढचं एखादा माणूस मरुस तर त्याला वैराग्य आठवतं भार्या गृहद्वारी जनस्मशाने बरं एवढंच काय आप्तेष्ट असले तर ते स्मशानापर्यंत सोबत येतात इतकंच नाही तर ज्या देहाच्या सहाय्याने आपण सगळं जीवन जगलं तो देह सुद्धा फक्त चितेपर्यंत आपली साथ देतो त्याच्या पुढे नाही कर्मानुगो गच्छति जीव एकः फक्त कर्म सोबत घेऊन जातो याच्याकरिता चांगलं कर्म म्हणजे भगवत स्मरण आपण केलं पाहिजे आणि एकदा मरणाचं तन्निमित्ताने भगवत स्मरण आपल्याकडनं झालं ना तर बाकी लोक काही त्रास देऊ शकत नाहीत आपल्याला आपला एक फार मोठा प्रश्न असतो लोक काय म्हणतील आणि लोकांमध्ये कसं होईल आणि काय होईल किटकिटी सगळ्या डोक्याला
पण एकदा स्मरणाच्या कर्माला लागलं तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षड्रिपूंपैकी काहीच बाधू शकत नाही. एकदा रामनाम घेतलं पाहिजे, एकदा आपण भगवंताच्या विचाराला झडझडून प्रारंभ केला पाहिजे. झडझडून वहिला निघ ये भक्तीचे वाटेला. त्याला दृष्टांत असा, एक राजा होता, त्याला लेकरू बाळ नव्हतं, काही नव्हतं. ते एका भक्कड साधू बाबांच्याकडे गेले आणि म्हणाले मला लेकरू नाही, कसं काय. त्या भक्कड साधूंनी काय केलं, आपल्या धुनीतली राख चिमूटभर त्याला खायला दिली. ही खा म्हणले, तुझं कल्याण होतं. ठीक आहे, राजाने ती खाल्ली. राजाला चिमूटभर दिली, साधूनी स्वतः मुठभर राख खाल्ली. आता ते आडबंगी साधू सगळे नाथ परंपरेतले, त्यांना काही अशक्य नाही. त्यांनी ती राख खाल्ली, सगळं झालं. राजा गेला, त्याला मुलगा झाला, सगळं झालं. पण आता स्थिती अशी झाली, त्या चिमूटभर राखेचा परिणाम आता सांसारिक विषयादी विकारांनी त्याला एवढं त्रस्त केलं, त्याला एवढं पिडायला सुरुवात केली की आता काय करावं, काय करावं, काय करावं हा प्रश्न त्याच्या समोर उभा आहे. तो म्हणला मला चिमूटभर राख मला त्यांनी दिली आणि मला मुलगा झाला, सगळ्या झाला, पण आता संसारामध्ये बायका पोरांमध्ये एवढं मन अडकायला लागलं की काही सुधरच ना. पण त्या साधूने तो मुठभर खाल्ली होती, त्याला काही झालं नसेल का म्हणून हा पुन्हा गेला त्या साधू बाबाकडे. साधू बाबा म्हणले काय रे राजा, तुला काही मुलगा वगैरे झाला नाही. नाही म्हणे, झाला, सगळं झालं, पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. मला तुम्ही चिमूटभर राग दिली, मला मुलगा झाला, पण आता सांसारिक विषयांनी मला एवढं त्रस्त करून सोडलं की आता मरायची वेळ आली. म्हणला मला काय करावं काही सुधरलं, पण मला दिल्यानंतर तुम्ही मुठभर राग खाल्ली होती, तुम्हाला कसं काय काही झालं नाही. असं कर म्हणले राजा. साधूबाबा म्हणतात मी आणखी तुला चिमूटभर राग, आता तर मी मरण न म्हणला, आणखी चिमूटभर राग दिला. काही चिंता करू नकोस, असंही 3 दिवसात तू मरणार आहेस. मरणार आहे. राजाला दरदर 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 घाम फुटला, मी मरणार, ही चिमूटभर राख तू खा. आता राजाने साधूबाबा म्हणतात तसं केलं, घरी गेला. आता त्या राखेचा सुद्धा आधी दिलेल्या राखेसारखाच परिणाम होणार होता, पण आता सांगितलं तू मरणार आहेस. मग 3 दिवस घरी गेला. आता कशाची बायकोन कशाचा पोरगण त्या देवघराजवळ जे जाऊन बसला, 1 दिवस सारखा तो यम काळ समोर दिसतोय. दरदर दरदर घाम अंगाला फुटतोय, पाय लटलट 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 कापायला लागले. पाहता पाहता 1 दिवस गेला, 2 दिवस, 3 दिवस. 3 दिवस उलटून गेले. मरणाची काळजी केली, मृत्यू येईल मृत्यू येईल सगळीकडे सांगितलं, पण 3 दिवस येऊन सुद्धा याला मरण आलंच नाही. हा पुन्हा साधू बाबांकडे गेला. म्हणला महाराज मला काही मरण आलं नाही हो. साधू म्हणले तुला येणारच नव्हतं, म्हणले मरण येणार नव्हतं, मग खोटं कशाला बोललात माझ्यासोबत. अरे त्याचं असं आहे म्हणे, तू मला प्रश्न विचारलास ना, तुला चिमूटभर राग दिल्यानंतर तुला विषयादी विकारांनी त्रास दिला, मी मूठ खाऊन सुद्धा मला काही झालं नाही, कसं काय. याचं उत्तर असं मी प्रॅक्टिकली दिलं म्हणले तुला. आधी जी चिमूटभर राग दिली होती त्याने तुला त्रास झाला, दुसऱ्यांदा दिलेल्या राखेचा परिणाम सुद्धा तसाच होणार होता, पण तुला काही झालं का रे. कशाचं काय, कशाचा संसार, कशाचे लेकर बाळण, मला माझा काळच समोर दिसायला म्हणलं, पायच लटलट लटलट कापायला लागले. साधू बाबा म्हणले हेच जगामध्ये काही जरी केलं आणि मरणाचं स्मरण असलं तरी पण विषय विकार त्रास देत नाहीत. विषयादी विकार माणसाला त्रस्त करत नाहीत. तुम्हाला चिमूटभर दिल्याने त्रास होतो आणि आम्हाला मूठ राग खाल्ल्याने सुद्धा काही होत नाही. का? कारण आमच्या अंतःकरणात सदैव मरणाचं स्मरण असतं आणि मरणाच्या स्मरणाच्या निमित्ताने सदैव भगवंताचं चिंतन आम्ही करतो, त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास होतो. या देहामध्ये सोपेपण आहे ना, इथे सुलभता आहे ना, म्हणून माणसाच्या जन्मात येऊन भगवत भजन केलंच पाहिजे. का? एक तर तो दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट तो सोपा आहे, आणि आता तिसरं कारण सांगतो तुम्हाला फार आवडत. तिसरं कारण आहे माणसाच्या जन्मात येऊन भगवंताचा विचार न करणं, हेच महाभयानक पातक आहे. आपण आत्महत्या आत्महत्या म्हणून फार गावगाव करतो. नेमकं आत्महत्या म्हणजे काय, नेमकं आत्महत्या म्हणजे काय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं, पावोनी नर शरीर जो नुतरीची संसार पार, तोची आत्महत्या नर सत्य साचार उद्धवा. पावोनी नर शरीर जो नुतरीची संसार पार, तोची आत्महत्या नर सत्य साचार उद्धवा. नर शरीर भेटून ज्याने भवसिंधू तरणाचा विचार केला नाही, भवसिंधू उतरून पार गेला नाही, तोच आत्महत्या करतो म्हणाले. बरं त्याच्या पुढे सांगितलं, कोटी गोहत्या ब्रह्महत्येसी
प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थीसी, परी आत्महत्या घडी जासी, त्यासी प्रायश्चित्त असेना. पंढरीनाथ भगवान की. कोटी गोहत्या ब्रह्महत्येसी प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थीसी. आणखी किती काही हत्या करा, करा म्हणजे करू नका, पण सांगाय तुम्ही एक प्रायश्चित्त आहे बाबा शास्त्रामध्ये. कोणाकडून काही घडलं असेल तर या इकडे मी सांगतो. इतर काहीही केलं तरी त्याला प्रायश्चित्त आहे, पण आत्महत्या घडे ज्यासी त्यासी प्रायश्चित्त असे ना. निळा म्हणे पाप मुख्य तेची साचे, नावडे देवाचे नाममुखी. देवाचं नाव मुखामध्ये ज्याला आवडत नाही ना, तोच मुख्य पापी. हे 3 कारण. मनुष्य देहात आलात म्हणूनच भगवत भक्ती केली पाहिजे. एवढा हा नरजन्म श्रेष्ठ आहे, एवढा हा उत्तुंग असा नरदेह आहे, एवढा महत्वाचा हा नरदेह आहे, एवढं फिरून मिळाल्यानंतर हा नरदेह आहे. अहो हा एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे की देवादिकांना सुद्धा भेटत नाही. देवादिक सुद्धा लोभ करतात तो याचा. फार त्यांना हवं हवंसं वाटतं हे सगळं. इहलोकीच्या या देहा देव इच्छिताती पहा, किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकात आमचा जन्म होवो. श्रीमद भागवतकारांनी सांगितलं, तद्भूरी भाग्यमिह जन्म किमप्यतव्याम, यद् गोकुलेऽपि कथमाङ्घ्रिरजोऽभिषेकं, यज्जीवितन्तु निखिलं भगवान् मुकुन्दस्त्वद्यापि यत्पदरजश्रुतिमृग्यमेव. गोपाल कृष्ण भगवान की. अहो जेव्हा काल्याचा प्रसंग घडतोय, भगवान गोपाल श्रीकृष्ण काल्याचा उत्सव करतात, सगळा आनंद चालू आहे, भजन चालू आहे, नाच गाणे चालू आहे. भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोप बालकांना भरवतायत. सगळे गोप बालक भगवान श्रीकृष्णांना हा सगळा मानवदेह धार्यांचा उत्सव ब्रह्मदेवानी सगळ्या देवांना जमवून पाहिला स्वर्गात. आणि ते म्हणले आपण सुद्धा खाली जाऊ राहू. एवढं काय यांना आनंद वाटायला लागला, आपण सुद्धा तो थोडा काला खाऊन पाहू नेमकं काय. आता त्यांना काय माहित होतं या इथे त्यांना एंट्रीच होणार नाही. भगवान श्रीकृष्णांनी अंतरंगातून हे सगळं जाणलं. ब्रह्मदेव येऊ पाहतात, त्यांना हा काला आवडतो, सगळा आनंद त्यांना त्याचा लोभ वाटतो. मग आता ब्रह्मदेवांनी ठरवलं सगळ्या देवादिकांसोबत आपण या गोप बालकांचा वेश धारण करू आणि थोडं खाऊ. गोपाल कृष्णांनी सांगितलं नवीन येणाऱ्या गोप बालकांना, म्हणजे आता ते देह धारण करून येणार ना खाली, पण येता येत नाही. नवीन कोणी जर आलं तर त्यांना काला द्यायचा नाही. पण ठीक आहे, ब्रह्मदेव म्हणाले हे देणार नाही. मग त्यांच्या ताटात पुष्ट उरलेलं आपण खाऊ, पत्रावळीत उरलेलं. मग लगेच भगवान श्रीकृष्णाने ऑर्डर सोडली, आज पत्रावळीत कोणी एक शीत सुद्धा भाताचा सोडायचं नाही, एक कण सुद्धा अन्नाचा. मग असं बरं हे निदान यमुनेवरती हात धुवायला जातील, मग त्या हाताचं पडलेलं उलट आपण मासे बनवून खाऊ, मासे होऊन खाऊ. भगवान श्रीकृष्ण म्हणले आज यमुनेवरती कोणीही हात धुवायला जायचं नाही, आपापल्या शेल्याला हात पुसून घ्या, मी सांगतो तेवढं करा. ब्रह्मदेव म्हणाला हा आहे कोण नेमका. एवढे छान उत्सव या भूतलावरती चालतात. भगवंताचं किती छान सुंदर नामस्मरण या भूतलावरती चालतं. हे जेव्हा देवादी पाहतात ना, वरून देवांच्या पेक्षा सुद्धा हा नरदेह कसा श्रेष्ठ ते सांगतो. देवभिमानी बैसोनी स्तुती गाती, देवभिमानी बैसोनी स्तुती गाती. देवभिमानी बैसोनी स्तुती गाती. देवभिमानी बैसोनी स्तुती गाती.
वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू तृणसारा चरू विसरली तृणसारा चरू विसरली. हे भजन पाहून सगळे पशु पक्षी गायी गुरढोर सगळे आपलं देहभान विसरतात आणि त्यांना वाटतं की आपण नरदेहात यावं. तृणसारा चरू विसरली गायी व्याघ्र एके ठाई झाली गायी व्याघ्र एके ठाई झाली गायी व्याघ्र. पक्षी कुळ निवांत राहिली पक्षी कुळ निवांत राहिली वैरभाव समूळ विसरली वैरभाव समूळ विसरली. वृंदावनी वेणू माझे वृंदावनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी ऋणुझुणु 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 ऋणुझुणु. ऋणुझुणु ऋणुझुणु वाजती देवविमानी 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 बैसोनी स्तुती गाती भानुदासा भावली भानुदासा 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 भावली प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती. वेणुनादे हो वेणुनादे वेणुनादे गोवर्धनगाजे वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू माझे. पंढरीनाथ भगवान की. देवविमानी बैसोनी स्तुती गाते हे नरदेहाचं महत्व. कितीही काहीही प्रयत्न केला तरी त्यांना भेटत नाही. पुण्यक्षय अधोगती त्यांचं पुण्य संपल्यानंतरच भूलोकात मग पुढच्या गतीनुसार त्यांच्या रेकॉर्ड बुक मध्ये जे लिहिलंय त्यानुसार त्यांना भेटतं. मी व्यावहारिक उदाहरणाच्या द्वारे सांगत असतो. मी समजा जर तुम्हाला 1 किलो चांदी दिली आणि 1 किलो लोखंड दिलं तर तुम्ही काय घ्याल? तुम्ही बोला. मी माईक घेऊन येऊ का तिकडे? क्षमा करा पण व्यावहारिक माणूस ज्याला त्याच्यातलं कळतं ज्याला फायदा कळतो तो काय घेईल? चांदी घेईल. बरोबर. पण मी असं म्हटलं मी 1 किलो चांदी देतो आणि 1 किलो लोखंड देतो पण लोखंडासोबत परीस सुद्धा देतो मग मात्र लोखंड इकडे सोनं मिळतं. त्याप्रमाणे देवांचा देह हा चांदी आहे आणि माणसाचा देह हा लोखंड आहे. पण त्या लोखंडाला संत रूपी भगवंत रूपी परिसत्व लाभलेले आहे म्हणून त्याला जेव्हा हवं जसं हवं त्या पद्धतीने 24 कॅरेटचं सोनं स्वतःच करता येतं. त्याला स्वतःला सोनं होता येतं आणखी सगळ्यांना सोनं करता येतं समोरच्याला. ही नरदेहाची मनुष्य देहाचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणी एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनी निधना. प्रमाण खूप आहे. शरीर उत्तम चांगुले शरीर सुखाचे भोसुले शरीरे साध्य होई केले शरीरे साधले परब्रह्म. ज्ञानोबराय
म्हणतात, गळती लागे अपाय मोठे विरळा जाणे हेच गुण नरदेही अवचितू साधकू होये नारायण. नरदेहामध्ये साधक नारायण होतो. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. तिकडे कबीर महाराजांना विचारलं तर ते म्हणतात, पशु का होत पन्हैया नरका कछ नाही होय, नर करणी करे तो नरका नारायण होय. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं तर ते म्हणतात, भ्रमणा पाऊले वेचिताची ठाव, भ्रमणा पाऊले वेचिताची वाव प्रवेशाचा ठाव एका द्वारे. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे, कुठंच हे ज्ञान नाहीये. समर्थांना विचारलं तर ते म्हणतात, धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्वता पहाहु, जो जो की जे परमार्थ लाहू तो तो पाविजे सिद्धीत. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे नाना सुखे येण्याद्वारे प्राप्त होत. किती किती प्रमाण येतो. म्हणून आपला पहिला प्रश्न इथं सुटला. विचार कोणी करायचा, एवढा चांगला हा देह ज्याला लाभलाय आणि जो खरंच माणूस आहे, बरोबर की नाही? नाहीतर मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो भजन करत नाही तो 2 पायांचा कुत्रा आहे. मी म्हणत नाही. तुकोबाराय म्हणतात म्हणजे ते खरं आहे आणि तेच खरं आहे. जो भजन करत नाही तो पशु. आहार निद्रा भय संततित्वम सामान्यमेतत् पशुभिः नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिकम विशेषम ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः किंवा धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. म्हणून माणसात येऊन माणसाळल्या वाणी आपण माणूस होऊन भगवंताचं भजन केलं पाहिजे. पहिला प्रश्न विचार कोणी करावा, माणसाने. दुसरा प्रश्न विचार कधी करावा, तुकोबाराय प्रथम चरणात सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाला आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. मग नेमकं याची अर्थसंगती कशी लावायची, क्षण शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा, मला सांगा. हरी एवढं म्हणायला किती वेळ लागतो बरं? हरी किती वेळ लागतो एवढं म्हणायला? 1 क्षण तरी लागतो का? निमिषार्ध लागतो, निमिषार्ध. देवर्षी नारद महाराजांनी आपल्याला सांगितलं, सकृदुच्चारित येन हरिनित्य क्षणद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति. ज्याने जीवनामध्ये फक्त एकदा हरी म्हटलं त्याने मोक्ष साधायला कंबरच बांधली काय की म्हणले. आता काय परमार्थ एवढा सोपा आहे? बरं हे तरी देवर्षी नारद महाराज म्हणतात. ज्ञानोबाराय त्याच्या पुढचं सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, या मारुतीरायांच्या देवळात 1 क्षणभर येऊन तुम्ही उभा टाका, देवाची दारी उभा क्षणभरी. नारद महाराज तरी म्हणतात, एकदा हरी उच्चारल्यानंतर मोक्ष साधायला कंबर बांधली. पण ज्ञानोबाराय नारद महाराजांच्या पुढचं सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही उभा टाका फक्त 1 क्षणभर, तुम्हाला तेणे मुक्तीचारी साधल्या म्हणले तुम्हाला मुक्ती. आता काय एवढा सोपा परमार्थ झाला असल्यानंतर मग पुढे कीर्तन द्यायला कोणाची गरज नाही. मलाही कीर्तन करायची गरज नाही. आता तास इथे कीर्तन उभा टाकून करायचं म्हणल्यावर आणि तुम्ही तासन-तास बघून ऐकणार म्हटल्यावर परमार्थ एवढा सोपा आहे का? मग ज्ञानोबाराय म्हणतात ते खोटे. अहो तेच जगात खरंय. संत जे सांगतात तेच जगात खरंय. मग नेमकं काय अर्थ काय करायचा? संत कसं माऊलीच्या भूमिकेतून सांगतात, आईच्या भूमिकेतून सांगतात. बरं का, एखाद्या आईच्या एखाद्या लेकराला एखादा आजार झाला, त्याचं काही कारणाने काही दुखलं आणि त्याला ते कडू जर औषध प्यावंसं वाटलं नाही तर आई काय करते, बाळा आपल्याला एकदाच घ्यायचंय असं म्हणत 1 चमचा सकाळ दुपार संध्याकाळ एकदाच घ्यायचंय म्हणून आजार रागीपर्यंत त्याला ती पाजते. त्याप्रमाणे माऊली म्हणतात, क्षणभर उभा राहा, मग बघा मजा. मग ती मजा वाटल्यानंतर तुम्हाला संसाराची मजा क्षुल्लक वाटेल. तरी का ऐसे करी या 8 पहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाई. मग जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. जैसे शरदकाल रिघे आणि सरिता पोहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंच. ज्ञानोबाराय काय सुंदर वर्णन करतात. तुम्हाला शक्य नाही ना 24 तास, तुम्हाला शक्य नाही ना 8 प्रहर, मोठके निमिष भरी.
एक निमिष तुम्ही भगवंताला द्या, मग तुम्हाला मग जे का निमिष, त्या निमिषामध्ये तुम्हाला जे सुख वाटेल त्या सुखाच्या पुढे संसाराचं सुख क्षुल्लक वाटेल, अत्यंत क्षुल्लक वाटेल. संसाराचं सुख त्याच्या पुढे तुम्हाला एवढं कमी वाटेल की तुम्हाला तो परमार्थ करावासा वाटेल, त्या क्षणभरातलं भजन करावंसं वाटेल. मग हळूहळू तुम्ही अधिकाधिक भजन कराल, अधिकाधिक विचार कराल, अधिकाधिक भगवंताची भक्ती कराल आणि आपोआप अंतिम स्थिती अशी येईल, आपोआप तुमचं चित्त प्रपंचातून स्वतःला आपोआप काढून घे. जैसे शरदकाल रिगे आणि सरिता ओहटू लागे. शरदकाल गेल्यानंतर ज्याप्रमाणे सरिता जायला लागते, मग गेल्यानंतर पुन्हा येते किती? एकदा सरिता गेली की ती सागराला जाऊन मिळते. असं आहे की नाही? असंच गणित आहे, पुन्हा येत नाही. त्याप्रमाणे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी, स्वतःला चित्त प्रपंचातून काढून घ्यायला लागेल. यामुळे क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. क्षणभरीचा अर्थही तोच. याचं आणखी एक सांगायचं झालं तर आधीच्या काळी माणसं 100 वर्ष जीवन जगायची, बरोबर. आता 100चे 80, 80चे 60, 60चे 50. कोविड मध्ये तर फार धोके दिले लोकांनी. कवा काय कुणाचं होईल काही सांगता येत. मग माणसाचा तो आलेख कमी होत होत गेला. माणसाचं जीवन कसं आहे, अनेक संत महंतांनी फार विचार करून या जीवनाला एक उपमा दिली. किंवानेन धनेन वाजकर्भी प्राप्तेन राज्येन किंवा पुत्र कलत्र मित्र पशुभिर्देहेन गेहेन क्षणभंगुरं सपदि रे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थं गुरुवाक्य तु भज भज श्री पार्वती वल्लभं नमः पार्वती पतये हर हर महादेव. काय करायचंय घोडा, काय करायचंय गाडी, काय करायची साडी, काय करायची माडी. संसार आहे, दुःख मूळ चहूकडे इंगळ. एक आत्ता माणूस आहे आणि आत्ता माणूस नाही, एवढा माणसाचा भरोसा नाही. म्हणजे किती जरी त्याने जीवन जगलं तरी ते कसं आहे, क्षणभंगूर. क्षणभंगूर हे कधी निघून जाईल काय सांगता येत नाही. त्यामुळे क्षणोक्षणी करायचं, बरं का. मग माणसाचं 100 असो की 120 असो की 40 वर्षांचं आयुष्य असो, ते सगळं क्षणभर आहे की नाही, क्षणभंगूर आहे की नाही. मग देवाच्या दारात क्षणभर उभा राहणं म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा की देवाच्या दारात क्षणभर उभा राहणं म्हणजे आयुष्य तिथं घालवायचे. तेव्हा केव्हा त्याने मुक्तीचारी साधी येईल. नाही तर काही काही जण फार फुकतात, म्हणतात मी आज देवळात 5 मिनिटं थांबलो होतो, मला 4 मुक्ती मिळाली, आता पाप करायला मोकळा, पुन्हा उद्या जाऊन येतो. म्हणजे ते धुवून येतो पाप. एकदा राम म्हणल्यानंतर सगळ्या पापांचं दहन होतं. मग एकदा राम म्हणायचं सकाळी उठल्यानंतर, दिवसभर पाप करायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी. असं गणित नसतं महाराष्ट्र. ते गणित कसं आहे, हरिपाठामध्ये पाहू जाता पहिल्यांदा ते म्हणतात हरिमुखे म्हणा, पहिल्यांदा मुखाने म्हणायचं म्हणजे वैखरीने. आणि मग नंतर पुढे पुढे जेव्हा जातात ज्ञानोबा आहे तेव्हा 11व्या 12व्या 13व्या अभंगात हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. उच्चार म्हणजे नेमकं काय, पोटातून परेपासून जेव्हा होतो तो उच्चार, आणि मग ते परेपासून जेव्हा नाम आपल्या मुखातनं येईल, ती स्थिती जेव्हा माणसाची होईल तेव्हा मग अनंत पाप राशी जातील लयासी. एका क्षणात तुमचे सगळे पाप जळून जातील. केव्हा, जेव्हा परेतून तो उच्चार होईल, चारी वाणींना भेदून तो वरी येईल. वरी उत म्हणजे वरी जाणं. नाही तर मग माणसाचे फार गैरसमज होतात. संतांच्या प्रमाणांचा व्यवस्थित अर्थ कधी कधी लावता येत नाही. एकदा मी कीर्तन केलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, एका शाळेत. पुढच्या वर्षी नापास झाले लेकरं. ते मुख्याध्यापक माझ्याकडे आले, म्हणले तुमचं कीर्तन ऐकलं पोरं नापासच झाले. म्हणलं कसं काय? ते म्हणले ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू, अभ्यास करायची गरज नाही, काही नाही काही. असं चुकीचा अर्थ लावून कसं होईल महाराष्ट्राला? असं नाही होणार. क्षणोक्षणी अर्थात प्रतिपळ एकही क्षण वाया घालवायचा नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद महाराजांनी सांगितलं, सुख दुःखेच्छा लाभारी त्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धम अपि व्यर्थन नेयम. व्यर्थ न्यायचाच नाही एक क्षण सुद्धा. बरं, दुसरं आणखी एक गणित. क्षणोक्षणी कशासाठी? शेवटच्या क्षणी आपल्याला भगवंताचं स्मरण होण्यासाठी क्षणोक्षण. काही काही जण म्हणतात जाऊ दे शेवटी बघू. शेवट कधी होईल कसं सांगता येत नाही ना. ते केव्हा येईल, कुठून येईल, कसं येईल, काही सांगता येत.
शेवटच्या वेळी बघू म्हणून जमत नसतं, ते लहानपणापासून करावं लागतं. काही काही ठिकाणी आम्हाला लोक म्हणतात, काय लहानपणापासून कीर्तन करते, काय पंढरपूरची वारी करते, है म्हणजे त्यांची पद्धत लोकांची. पण परमार्थाचा काळ खरा हाच, लहानपणापासून भक्ती केली तर शेवटच्या क्षणी कधी सुधरतं माणसाला, नाही तर काही नाही. बायको पोर घरदार, एखादी मांजर कुत्र पाळलं असलं तर ते, मग पुढची येऊन तीच. त्याचं नाव बाबड्या असतं, बाबड्या 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 म्हणत गेलं, मग पुढे बाबड्याच पोटी. अंते मतीच सा गती, शेवटच्या क्षणी जी मती होईल त्याप्रमाणे गती. आमच्या सारख्या बालकांच्या समोर भक्त प्रल्हादजींचा आदर्श आहे. फक्त बालपणापासून नाही, मातेच्या गर्भात असल्यापासून भक्ती करायला सुरुवात. कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानि. अत्यल्प वयामध्ये उत्कट भक्ती करून नृसिंह भगवंताला प्रगट करण्याचं सामर्थ्य त्यांनी कमाविलं. भक्ती करण्याला काही वय नसतं, पण अगदीच म्हातारपणी सुचत नसतं ना, हे सगळं बंद पडते. कफच होतो, कुठं वातच होतो, पित्तच होतं. मग राम सुद्धा म्हणतात तोंड वाकड होतं, काहीतरी होतच. ते जन्मभराचे पाप येतात ना वाटी लावायला आपल्याला. बरं, काही काही जणांचा फार मोठा गैरसमज आहे, आपण इथून गेलो की सुटलोच, पुढे काही करायची गरज नाही. इथून गेलो की सुटलो असं नसतं महाराज. ते मला विचारा, म्हणजे गमतीचे म्हणतो बरं का. इथून गेलो की सुटलो असं ते गणित नाही. इथनं गेल्यानंतर पहिल्यांदा तिथं मुलाखत इंटरव्ह्यू घ्यायला तयार असते. बोला काय, त्यांच्याकडे हिशोबाची वही असते. कधी कधी सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकला तर तो वाचवू शकतो माणसाला, पण आपल्या अंगात एक चित्रगुप्त नावाचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. म्हणजे केलेलंच तो टिपत नाही, मनात आलेला सुद्धा टिपतो. म्हणून मनात सुद्धा पापाचा विचार करू नका, नाही तर त्याची सुद्धा नोंद होते बरं का. मग ते वरी गेल्यावर विचारतात, किती द्रव्य ते राष्ट्र काही दिलीस, परार्थी कधी शक्ती तू वेचलीस, किती वेळ मच्चिंतनी घालविला, विचारील अंती हरी तुम्हाला, पंढरीनाथ भगवान की. एवढं सगळं असून क्षणोक्षणी हाचे, म्हणून क्षणोक्षणी एवढं सगळं सांगून सुद्धा माणसं विचारच करत नाही, करावंच वाटत नाही. कायच करावं त्यांना काय कळत नाही. हावरट आहे माणसाचं मन. कसं आहे, मी मगाशीच सांगितलं, अनंत जन्मांमध्ये विषयादी विकारांचे संस्कार त्याच्यावरती झाल्याने ते आपल्याला परमार्थात लागूच देणार नाही. आपण त्याला बांधून, त्याच्या मुसक्या बांधून त्याला परमार्थाकडे आणावं लागेल, त्याला समजावून सांगावं लागेल, ठणकावून सांगावं लागेल, मनाला आवर घालावं लागेल, त्याच्याशिवाय जमणार नाही. तर हे हावरट आहे. तुकडोजी महाराज म्हणतात ना, हावऱ्या मना ऐकेना, मज हरी भक्ती करू देना, गुरु भक्ती करू देना. मन कुठे रमत ती बगरे मोठी माडी, नेसाया जरीची साडी, हातात रुपेरी काठी, आणि नौकर चाकर पाठी. अरे ते जागीच राहिले बघना, हावऱ्या मना ऐकेना. मग शेवटची कंडिशन, बांबूची चौकट करूनी, निजविले तयाला वरुनी, बांधिले जबर दुरीनी. का तर हा परत नाही येऊ म्हणून. कसले रे काका नाना हावऱ्या मना. त्याच्याकरिता हे काय नाही, संसार बिंसार सगळं करावं, पण मनातून करू नये, मनातून परमार्थ करावा. म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, माझा भाव लक्षात घ्या. त्या 3 गोष्टी आहेत. विचार शब्दावर फार सुंदर चिंतन आहे बरं का. क्षणोक्षणी काय करायचं, विचार करायचा. 3 गोष्टी आहेत. काही गोष्टींचा विचारच करू नये, काही गोष्टींचा थोडा विचार करावा, आणि काही गोष्टींचा अखंड विचार करावा. पहिली गोष्ट आहे, फालतू गोष्टींचा विचार करू नये. ज्यांनी काही प्राप्तच होणार नाही, ज्यांनी काही निष्पन्नच होणार नाही, अशा गोष्टीचा कशाला विचार करायचा. एक गृहस्थ होते, शेतात जाऊ लागले. त्यांना जाता जाता वेटोळ्या शिंगाची म्हैस दिसली. म्हैस अशी वेटोळी. त्याने उगाचच विचार केला, या म्हशीच्या वेटोळ्या शिंगामध्ये मी जर माझा पाय अडकवला तर काय होईल. कशाला मानायला काही गरज आहे काय आहे. दररोज तो शेतात जायचा, दररोज त्या म्हशीला तो पाहायचा. 1 2 3 4 5 6 7 दिवस. दर 8व्या दिवशी मात्र ठरवलं, आपण करूनच बघू म्हणलं काय होतं. 8व्या दिवशी जशी ती वेटोळ्या शिंगाची म्हैस दिसली, तो म्हणला आता पाय अडकूनच बघू काय होतं. त्या म्हशीच्या त्या वेटोळ्या शिंगामध्ये यांनी याचा पाय अडकवला. काय झालं, आता म्हैस ती सगळ्या गावात उधळली. वाचवा 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 वाचवा. जो ओरडायला लागला,
सगळ्या गावकऱ्यांना, आता ते राजापूरचे दयाळू होते, सगळ्यांनी कसं बघ त्या म्हसाडीच्या तावडीतून सोडवलं त्याला. अरे रे रे म्हणे, कसं काय या म्हशीच्या तावडीत कसं काय सापडलास म्हणे. काय नाही म्हणे, मी 7 दिवसापासून विचार करू लागलो हिच्या शिंगामध्ये जर पाय अडकवला तर काय होईल. अहो ती म्हैस उधळल्यानंतर जेवढं त्याला लागलं नाही ना त्याच्यापेक्षा दुप्पट सगळ्या राजापूरकरांनी मिळून त्याला पाडवला. म्हणजे मी एक उदाहरण दिलं बरं का. करिता विचार वाया जाई वेळ, लटिके ते मूळ फजितीचे. ज्याने फजिती होणारे असा विचार कशाला करायचा. काही उपयोगी का, निष्पन्न झालं का याच्यात. काही गोष्टींचा विचारच करू नये. त्या अशा काही गोष्टींचा थोडा विचार करा, अत्यंत थोडा विचार करा. तो म्हणजे कशाचा, संसाराचा. अत्यल्प विचार करावा माणसाने संसाराचा. जास्त कशाचा करावा तर परमार्थाचा. पण माणसं कीर्तनात सुद्धा संसाराचाच विचार करायला येतात. पण इथं ते देहाने बसले, मनाने बाबड्या घरी आहे, ते घरी आहे, दूध तापवायला ठेवलेले, उतू गेलं का काही. आणि सरायची वेळ येते तरी पण संसाराचा विचार सुटत नाही. थोडा करायला सांगितला तर थोडा करायचा. माणूस किती म्हणून या संसारात अडकला. या संसारात अडकल्याने परमानंदाची प्राप्ती होणार नाही, ही त्रिवार सत्य हो. परमार्थाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती इथे होते. कीर्तनात, भजनात, दासबोधात, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांच्या, नामदेवरायांच्या, एकनाथ महाराजांच्या गाथे, भावार्थ रामायणात, एकनाथी भागवतात. पण सुधरत नाही माणसाने. किती जरी कोसो दूरच्या यात्रा केल्या तर काही होणार आहे का. मनातच जर परमेश्वर नसला, मनातच जर भगवंताचा विचार नसला, मनात सगळा संसार भरलेला असला तर विचार. संसारात कसं राहावं मी सांगत असतो. जहाज जशी समुद्रात वा पाण्यात राहते ना, जहाज पाण्यात राहते पण पाणी जहाजात राहतं का. ते गेलं तर काय होतं, बुडतं माणूस. त्याप्रमाणे आपण संसारात राहायचं पण संसाराला आपल्यात राहू द्यायचं. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही, तर काही उपयोग. एक आजीबाई होत्या, म्हणलं चला आजीबाई पंढरपूरच्या वारीला. नाही म्हणले महाराज माझ्या नातवाचं शिक्षण राहिले, तेवढं झालं की मग जाऊ वारीला. बरं ठीक आहे, शिक्षण झालं. म्हणलं आजीबाई चला वारीला. नाही म्हणले महाराज तुम्हाला कसं काय कळत नाही. म्हणलं आता काय, आता शिक्षण झालं नोकरी लागू द्या. बरं ठीक आहे, नोकरी लागली. आजीबाई म्हणलं चला नातवाला नोकरी लागली. अहो काय बोलता भाऊ, थोडं तरी मॅनर्स. म्हणलं माझं काय चुकलं. नाही म्हणजे आता नोकरी लागली, शिक्षण झालं, 2चे 4 हात नको का. म्हणलं 2चे 4 हात झाले, आता 4चे 6 हात व्हायची वेळ आली. म्हणलं चला आता आजीबाई वारीला. पण जायचं म्हणून जायचं, संसारातून मन सुटत नाही. आता तिला नाही म्हणायला कुठे तोंड आहे, मग चलायचं तर चला, काही अडचण. बरं आजीबाईची तयारी कशी पहा. तहान लाडू वेगळे, भूक लाडू वेगळे, सकाळची साडी वेगळी, दुपारची वेगळी, संध्याकाळची वेगळी. बरं ज्या रंगाची साडी त्याच रंगाची चप्पल, त्याच रंगाच्या बांगड्या, त्याच रंगाची पिन, त्याच रंगाचा रुमाल, त्याच रंगाचा बो. अशी सगळी तयारी आजीबाईंनी केली. नवीन सुनबाई, तिला सगळ्या सूचना सांगितल्या. हे बघ सुनबाई, आपल्या शेजारी येतनं फार सज्जन आहेत म्हणून त्यांना काही देऊ नको. दिलं तर घेतल्याशिवाय राहू नको. देताना लहान वाटीने दे, घेताना मोठ्या वाटीने घे. अशा सगळ्या सूचना सांगून सासूबाई निघाल्या. तर गावच्या वेशीपासून वाटी लावायचं होतं सुनबाईंना. नवीन सुनबाई, सासूरवास थोडा जरी झालेला असला तरी सूचनांवरून तुम्हाला कळलं असेल किती भयानक होतात. ठीक आहे, कसं कसं वाटी लावलं, एवढा भीषण सासूरवास भोगून त्या सुनबाईच्या शिरा उघड्या पडल्या. आणि त्या शिरा आत झाकण्यासाठी त्यांनी शिरा भाजायला सुरुवात केली. साजूक तुपातला छान काजू किसमिस, काय छान तो शिरा तयार केला. वाटीत वाढून घेतला, पाट मांडला आणि तो शिरा पहा तोंडाला पाणी. आता तो शिरा खाणार तितक्यात त्या आजीबाईची ट्यूबलाईट पेटली. अरे रे हुकलं म्हणे काम. म्हणलं आता काय काम. काही नाही म्हणे महाराज, माझ्या घरी पिढ्यान पिढ्या चालत आलेलं लाकडी मिठाचं पाळ आहे, त्याला थोडीशी चीर पडली. नवीन सुनबाई फुटकं म्हणून फेकून द्यायची. ते सांगण्यासाठी धाप 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 पावले टाकली. सासूबाई घरी दरवाज्यावर 2 हात टेकले. सुनबाई यांनी तशीच ती वाटी खाली लोटली. म्हणलं काय सासूबाई, आता मला सांगा या आजीला देव भेटत का. संसारामध्ये एक्स्ट्राचं लक्ष. ऐक ऐक सुनबाळे, जतन करी फुटके पाळी. आवाज आली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. काय
संसाराचा थोडा विचार करावा, काही काही गोष्टींचा विचार करू नये, काही गोष्टींचा थोडा विचार करावा आणि काही गोष्टींचा अखंड विचार करावा. तो म्हणजे कोणता? कस्त्वं कोहं कुत आयातः कामे जननी कोमे तातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखै करणे. पंढरीनाथ भगवान की जय. आहे मी पुनः करावा विचार, आहे मी पुनः करावा विचार, आहे मी पुनः करावा विचार. आहे मी पुनः करावा विचार, आहे मी पुनः करावा विचार, आहे मी पुनः करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी पुनः करावा विचार, आहे मी पुनः करावा विचार, आहे मी पुनः करावा विचार, करावा विचार, करावा विचार. आहे मी कोण हा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अखंड विचार कशाचा करायचा? विचारा वाचूनी न पविजे समाधान. तो विचार करायचा ज्याने समाधान भेटेल, आणि तो विचार केल्याशिवाय समाधान भेटणार नाही असा परमार्था संबंधीचा भवसिंधू तरणाविषयीचा माणसाने दररोज क्षणोक्षणी विचार करावा. कधी करावा? क्षण कोटी बर का. आत्ताचा विचार करतो पशु, या जन्माचा विचार करतो तो चारवाक, खूप जन्मांचा विचार करतो तो साधक, आणि कायमचा विचार करतो तो सिद्ध. त्या सिद्धत्वाला शोभेल तो विचार माणसाने केला पाहिजे. कशाचा? भवसिंधू कसा तरायचा याचा क्षणोक्षणी विचार. भवसिंधू तरायला खूप अवघड आहे, खूप अवघड. थोडा विचार करून चालत नाही. याचे सकळ जळ क्षार माझी सावजे अनिवार, एक एक चराचर गिळले साचार निर्शक्ती. लाटांवरी अचाट लाटा मोहाची अति दुर्घटा, आदळती अविवेक तटा धैर्याची काठा पाडीत. अहं कुवाव वाजता थोरू अवघाची खवळे सागरू, मी माझे निगजरे घोरू अति दुर्धरू गरजत. नाना वासनांचा वळसा पाहे पा भवता हे कैसा, येथ तरावया दिवसा नाही सहसा सुरवरा. काम पर्वतांची शिखरे विषमे भासती अपारे, आशे इच्छेचे वरी थोरे झाडे विषयांकुरे वाढली. संकल्प विकल्पांचे मीन निंदेच्या सुसरी दारुण, ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण सागरी जाण तळपते. एवढा हा भयंकर भवसागर. थोडा विचार करून भागत नाही. बरं माणूस पुन्हा त्याच्यातच अडकतो. बरं खरं सांगा, संसारात सुख आहे का दुःख? दुःख. पण ज्ञानोबा तर म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना. संसारात संसारासारखं वागल्यानंतर संसारात दुःख. बरोबर. ते भासत. काय भासत? दुःख नाही, सुख भासत. सुख वास्तविक ते सांसारिक सुख सुद्धा दुःखच आहे. एक माणूस एक दिवस त्यांनी खूपच तीर्थ पिली. कळलं, चिक्कार काय. बरं पिणाऱ्या माणसाला स्वतःचा तोच सावरत नाही. सावरतो का? आता तुम्हाला कसं माहित असेल? क्षमा कर, गलती नाही म्हणते. स्वतःचा तोल जर त्याला सावरत नसला तर तो जर एखाद्या सायकलवर बसला तर त्याचं त्याला सावरत नाही. अशा स्थितीमध्ये तो एका सायकलवर बसला, खूप प्याला, खूप. सायकल डुबू 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 समोरून जाऊ लागली. प्रेत आता एक महात्म्याचं निर्वाण झालं होतं. सगळेजण टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये जय जय रामकृष्ण हरीचा गजर करू लागले. शोकाकुल समस्त ग्रामस्थ. आणि इतक्या शोकाच्या या
भीषण प्रसंगामध्ये आता सगळ्या गावाला शोक झाला, महात्म्याचं निर्वाण झालं, सगळेजण आर्ततेने भगवंताचं नाम आळवतायत आणि अशा स्थितीमध्ये तो पिऊन दुचाकीवर त्या सायकलवर स्वार झाला आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये त्या 4 खांदेकराच्या मध्ये डुगू डुगू आणि त्याला त्याचा तोल सावरला नाही, ते स्वतः खाली पडलं, ते 4 खांदेकरांचा तोल गेला आणि ते प्रेत पडलं. आता असं कुठं असतंय? सगळे गावकरी असे तापले, तापायच्या मस्तका लागली. मूर्खा, गावच्या सगळ्या प्रसंगांमध्ये तू असं करतोस, तुला हकालपट्टी तुझी केली पाहिजे, तुला लाज वाटायला पाहिजे का? एवढ्या महात्म्याचं निर्वाण झालं, सगळेजण शोकाकुले, सगळेजण देवाचं नामस्मरण करतात आणि तू पिऊन इथं गोंधळ तमाशा करतोस, तुला लाज वाटायला पाहिजे. तो म्हणला, तुम्ही काही मला बोलू नका, तुमच्या 4 जणांचं काम काय उचल म्हणलं उचलायचं, ठेव म्हणलं, जास्त बोलायचं. आता तर आणखीन तुला लाज वाटायला पाहिजे काय? अरे महात्माचं निर्वाण, थोडं तरी त्याची किंमत ठेव. त्याने आयुष्यभर आपल्या गावासाठी नवे नवे सगळ्या लोकांच्या करिता एवढं. अजिबात तुम्ही मला काही बोलू नका, तुमचा बोलण्याचा काय अधिकार? तो दारू पिणारा म्हणतो, तुमचा बोलण्याचा काय संबंध? तो मुख्य पडलेला मालक काही बोलतो का? आता मुख्य पडलेला मालक काही बोलत असतो का? बोलत असतो का? मदिरा पिल्यानंतर मेलेला माणूस सुद्धा ज्याप्रमाणे त्याला जिवंत असल्यासारखा भासला, त्याप्रमाणे विषयरूपी मदिरा पिल्यानंतर दुःखरूप असलेला संसार सुद्धा सुखरूप भासतो, त्यामध्ये सुख नाहीये. क्षणोक्षणी हाची करावा विचार, म्हणून या संसारात सुख नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ तळमळ, पण इथं फसण्यात काही अर्थ नाही. याच्याकरिता भवसिंधू तरणाचा सुरुवातीपासून विचार करायचा का? तर इट्स व्हेरी हार्ड सिलेबस, अवघड आहे. म्हणून सुरुवातीपासून, म्हणून क्षणोक्षणी. कोणी करायचा? माणसाने. कधी करायचा? क्षणोक्षणी. कशाचा करायचा? भवसिंधू तरणाचा. काय? डोळ्यासमोर ठेवून करायचा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाणार आहे ही गोष्ट लक्षात घेऊन केल्यावर काही बिघडत नाही माणसाचं. एक मरणाचं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा देह जाणार आहे हा विचार करून जर विचार केला तर कोणाचाच वाद माणसाला होत नाही. एकदा फक्त रामाच्या पदावरती शरण गेलं पाहिजे आणि अनन्यतेने आपण शरण गेलं, झडझडून भक्तीला वाहून घेतलं, स्वतःला विचार केला तर झालेले सगळे पाप नष्ट तर होतातच. षड्रिपूंचा सुद्धा बाध माणसाला कधीच होत नाही. म्हणून त्या रामाचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण तत्संबंधीच विचार केला पाहिजे. राम पद शरणी त्वरित दिव्यंत्रक दिन्ना, राम पद शरणी त्वरित दिघा, राम पद शरणी त्वरित दिघा, राम पद शरणी त्वरित दिघा. त्वरित दिघा रे ग म प म ग रे सा नि सा ध नि रे, राम पद शरणी त्वरित दिघा. नाश विकृत सम अमित अघान, नाश विकृत सम अमित अघान, राम पद शरणी त्वरित दिघा.
मगरे गरे सनि सनि रे राम पद शरणी त्वरित दिघा त्वरित दिघा त्वरित दिघा राम पद शरणी त्वरित दिघा काय होईल नाशवी कृत सम अमित अघा कितीही केलेले पाप नष्ट होतील मग बाध नचही करी षडरी कदा कधीच षडरिपूंचा बाध होणार नाही काय करा राम परम सुख वरद वदा परम सुखाच्या वराला देणाऱ्या त्या रामाचं नामस्मरण त्या रामाला तुम्ही तोंडाने म्हणा काही होणार नाही जीवनामध्ये कुठलं दुःख होणार नाही क्षणिक सुख होणार नाही परमानंद भेटेल नाशिवंत देह जाणार सकळ हा जाणार आहे हे एक ना एक दिवस विचार क्षणोक्षणी हा विचार करून आपण केलं पाहिजे नाहीतर आयुष्य काळाला खातोच आहे तुला ही तनु मानवी प्राप्त झाली बहुजन्म पुण्य फळालागी आली तिला तू कसा विषयी गोविसी रे हरे राम हा मंत्र सोपा जपारे कफे कंठ हा रोध होईल जेव्हा अकस्मात तो प्राण जाईल तेव्हा तुला कोण तेथे सखे सोय रे हरे राम हा मंत्र सोपा जपारे जय जय रघुवीर समर्थ काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हा काळ आयुष्याला खायला म्हणून साधा वया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन तेणे साक्षेपे आपण सायुज्य लग्न साधावे हा विचार आपण बघ कशाच्या आधाराने करायचा संत समागमी धरुनी आवड सगळा अभंग सोडवत बसायला तर फार वेळ जाईल पण संतांच्या ठिकाणी तसा फार रसाळ अभंग विस्तृत चिंतन या अभंगावरती व्हावं जीवनाला खरा मार्ग दाखवून देणारा हा अभंग बरं का कशाच्या माध्यमातून विचार करायचा संतांच्या माध्यमातून कसे ते संत शांता महान तो निवसंती संतो वसंत वल्लू कहितंचरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्ण वंजना नहि तुनान्यान पितारयन्तः अयं स्वभाव स्वत एव यत्परश्रमापनोद प्रवणं महात्मनां सुधांशुरेश स्वयमर्क कर्कश प्रभावितप्ताम् अवतिक्षितिं किल पंढरीनाथ भगवान की जय संत कसे सुधांशु एषा चंद्राप्रमाणे अर्क कर्कश प्रभावितप्ता अवतिक्षितिं किल सूर्याच्या प्रखर किरणांनी भवसागर रूपी सूर्याच्या प्रखर किरणांनी संतप्त झालेल्या लोकांना चंद्राप्रमाणे शीतलता प्रदान करणारे हे संत आहे अहो संता महंतांच्या श्लोकांच्या मध्ये अभंगांच्या मध्ये सुद्धा काय अलंकार भरलेले तो हे काव्य वाचली पाहिजे विवेक चूडामणीत श्रीमदाद्य शंकराचार्यांनी हे सांगितलं संतांना शरण गेलं पाहिजे संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी आध्यात्मिक कार्य असो राष्ट्रीय कार्य असो देशभक्तीचं कार्य असो प्रत्येक गोष्टीला संतांचं अधिष्ठान हवं उत्तर रंगात आपण हे पाहू करावी तातडी परमार्थी आता तातडी म्हणजे काय मी कीर्तनाला करावी पुढे पुढे सांगितलं तुका म्हणे इहलोकी काय टाळून करायचं तर इहलोकीचा व्यवहार परमार्थामध्ये न येऊ देता ही गोष्ट टाळून विचार करायचा झालं अभंगावर जास्त चिंतन नको असतो पुढे कधी वेळ भेटल्यानंतर चिंतन करू आपले सगळे प्रश्न सुटले का ते बघायचा ते महत्वाचं कुणी करावा माणसाने कशाचा कधी करावा क्षणोक्षणी कशाचा करावा भवसिंधू तरण्याचा काय डोळ्यासमोर ठेवून करावा तर नाशिवंत देह जाणार सगळं हे डोळ्यासमोर कशाच्या माध्यमातून करावा तर संत संगतीच्या माध्यमातून संत समागमी धरुनी आवडी आणि काय टाळून करावा तर इहलोकीचा व्यवहार त्यात फसणं टाळून परमार्थाचा भगवंताचा भवसिंधू तरणाचा स्वतःच्या आणि जगताचा उद्धाराचा अखंड आपण विचार केला पाहिजे तुकोबाराय पूर्वरंगाच्या अभंगामध्ये सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भवसिंधू करावा या पार भवसिंधू करावा या पार भवसिंधू
संत समागमी धरुनी आवडी, संत समागमी धरुनी आवडी, संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी मनमाची, तुका म्हणी दुःखीच्या व्यवहारे, नाही डोळे दुरे भरुनी राहो, नाही डोळे दुरे भरुनी राहो, नाही डोळे दुरे भरुनी राहो. मध्यंतरातली भजन सेवा हरिभक्ती परायण गुरुराज महाराज ठाकूर देसाई. आ
घंटला साधूचा अंगिला साधूचा अंगिला हरी भक्त हरी संगती सज्जनी ज्ञानदेव घोडी भजन घेऊया तत्पूर्वी मला सांगावंसं वाटतं असं मला या ठिकाणच्या 3 गोष्टी फार आवडल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे इथलं सगळं संयोजन सगळे श्रोते म्हणजे मला सांगितलं 3-3.5 तास चालू द्या बाबतीत एवढे तल्लीन होऊन ऐकणारे कोणी भेटत नाही. बऱ्याच ठिकाणी तर बस धरून आणावे लागतात बसा बाबा ऐका एवढ्या तल्लीनतेने ऐकतात सगळे श्रोते मायबाप. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती हे सांगितल्याप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे आता कोकणात काही पाहायचं काम नाही पण हे 2 साथीदार फार छान सांभाळून घेत आहेत मला. अप्रतिम साथ यांचे एक झान सुद्धा वाजवत आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा हार किती छान हार आहे असा हार कधी पाहिला नाही. त्याचे 2 कारण आहेत. पहिला म्हणजे शॉर्ट बट स्वीट आणि दुसरं कारण म्हणजे माझ्या वजनाला पेल होणार आहे म्हणून. काही काही ठिकाणी फार फजिती काढतात लोक. गोव्यात कीर्तनाला गेलो होतो मराठवाड्यातला माणूस
असंच पूर्वरंग संपला. म्हातारे आजीबाई माझ्याकडे आल्या, म्हणल्या बुवा माझ्या मुलाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 शाळांचा हार कबूल केला, आणू का? आता मी मराठवाड्यातलं, मला वाटलं शहाळ म्हणजे तिथलं एखादं फुल असेल, म्हटलं आला. त्यांनी शहाळ म्हणजे तुम्हाला तर ठाऊक, ओलं नारळ गोव्यातलं सुतळी ओळीला तो हार आणला होता बाई, आणि तो घातला. उत्तर रंगातलं सगळं कीर्तन असं वाटत झालं. वरी बघताच येईल ना कसं बस कीर्तन संपवलं. त्या आजीबाईकडे धाव घेतली, म्हणालो आजीबाई मुलीला मुलगा व्हावा म्हणून 11 शाळांचा हार कबूल केला, आता मुलाला मुलगा व्हावा म्हणून 11 फणसाचा हार कबूल करू नका, नाही तर बुवा दिसायचं नाही. असतो सगळ्याच गोष्टी फार छान आहेत म्हणून कीर्तनाला आनंद आहे. त्याच्यामुळे एवढी छान खेळती हवा, छान श्रोते, छान साथीदार. 11:30-12 पर्यंत काही घोर म्हणजे मी करणारच नाही 11:30-12 पर्यंत, पण प्रेम भराने झालंच. टेन्शन घेऊ नका, मी गमतीने म्हणतो. मध्यंतरातलं भजन आणि उत्तर रंगाकडे. रघुपती राघव राजा राम पती कपावन सीताराम.